मंडळी नमस्कार. आज आमच्या अर्धांगिनीचा म्हणजेच आमच्या बायकोचा वाढदिवस आहे. तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सागर तुला. वाढदिवसानिमित्त आता जे मोठे पैशावाले लोक असतात ते मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करतात, बायकोचा मुलांचा किंवा सेलिब्रेट करतात. तर आपण गरीब माणसं आहोत, त्याच्यामुळे आपण काय केलं माहिती आहे का, आज वाढदिवस आपला घरच्या घरी आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये. आणि बघा मस्त आंबे आणले काल 1 किलोभर रामनगरवरून येता येता. एक पाण्याची बॉटल थंडगार आणि केकऐवजी आपण आमरस बनवून हे असं इकडं चालू आहे. कुरडया, त्याच्यानंतर पापड, भजे. तर असं आपण सेलिब्रेट करणार आहोत. आमरसासोबत आपल्या फॅमिलीचा आनंद आणि वाढदिवस बायकोचा साजरा करणार आहोत. कारण की आपल्यामध्ये एवढी ऐपत नाही, आपल्यामध्ये एवढी हिंमत नाही की 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं, जेवण जेवायचं. आपलं साधं सोपं आणि जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे असा आपला बर्थडे साजरा करणार आहोत सागरचा. हे बघा काल आंबे आणलेले आहेत 100 रुपये किलोचे. सर्व कुटुंब सहपरिवार आपला मस्त आनंदात 100 रुपयामध्ये. आणि बाकीचं साधन सगळं आपलं घरचंच असतं. कुरडया, पापड, एक 15 रुपयाची पाणी बॉटल आणली थंडगार, कारण की उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं रसामध्ये थंड पाणी टाकलं म्हणजे थोडा आनंद वेगळाच असतो. हे बघा पाणी बॉटल आणलेली आहे. इकडं आमची सोनाताईचे भजे तळणं चालू आहे. पापड, हे आमचं देवाचा. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही मित्रांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेट केल्यापेक्षा आपल्या फॅमिलीसोबत आनंद व्यक्त केलेला वेगळाच असतो. मित्र, दोस्त, नातेवाईक हे फक्त कामापुरते असतात, पण आपल्या कुटुंबातील जे आपले मुलं बाळं बायको हे आपल्यासोबत शेवटपर्यंत साथ देणारे असतात. आणि त्याच्यामुळं जेवढं प्रेम करायचं तेवढं आपल्या कुटुंबासोबत करायचं आहे, आपल्या फॅमिलीसोबत करायचं आहे. आपल्या मुलांसोबत, आपली मुलगी मुलगा हेच आपले सगळे आहेत. याच्यापेक्षा बाकीचे हे फक्त मतलबी दुनिया आहे. कारण की सगळे पैशावर प्रेम करणारे आहे, पण एकनिष्ठ तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर म्हणलं तर तुमची बायको, मुलगा मुलगी. याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारं तुमचे आईवडील. तुमच्या आईवडिलांच्या पश्चात, म्हणजे आईवडील तर सर्वप्रथम प्रेम करतात तुमच्यावरती जास्त, समजा माझ्यावर, तुमच्यावर. पण त्याच्यानंतर जर प्रेम करणारे म्हणलं तर आपल्या फॅमिलीमधले फक्त बायको, मुलगा मुलगी हेच. आणि सगळ्यात आईवडिलाच्या नंतर जर मला सगळ्यात जास्त आपल्यावर मरेपर्यंत साथ देणारी म्हणलं तर आपली बायको असते. मुलांचं बी काय पुढं चालून बायकोच्या हातामध्ये गेल्याच्या नंतर ते पण नाही सांगता येत. मुलगी असते, मुलगी एकनिष्ठ असते, तिचं आईवडिलांवर प्रेम असतं. त्याच्यामुळं मित्रांनो, गरीब परिस्थितीमध्ये पण आनंद व्यक्त केलाच पाहिजे. आनंदात सुखी, किती परिस्थिती गरीब असू द्या, त्याच्यामध्ये आनंद खरंच घेतला पाहिजे. आपल्या कुटुंबासोबत आनंदी राहिलं पाहिजे. आज 1 तारीख आहे मे महिन्यातील आणि आमच्या बायकोचा म्हणजे सागरचा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आम्ही घरच्या घरी पार्टी ठेवलेली आहे. तर तुम्ही पण या जेवायला.
असा आता रसाचा आस्वाद. आणि मिक्सरमधून रस काढल्यापेक्षा ह्या हाताची चव वेगळी असते. मिक्सरची चवीपेक्षा चविष्ट जर म्हणलं तर हातानं रस बनवलेला याची चव वेगळी असते. कारण की मिक्सरमधलं हे इलेक्ट्रिक असतं, त्याच्यामुळे त्याला एवढी चव नसते. पण हातानं बनवलेला रस कोणताही पदार्थ बनवा तो स्वादिष्ट असतो आणि खूपच छान लागत असतो. तर हे बघा आता रस बनवणं चालू आहे. असं धुवून एकदम चांगल्या पद्धतीनं बनवणं चालू आहे. आम्ही आत्ताच शेतातून आलो, सोमा आणि मी. सकाळी शेळ्या सोडा लागतात, शेळ्या चारा लागतात. तर मित्रांनो, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, बाहेर व्यर्थ खर्च केल्यापेक्षा मित्रांसोबत जास्तीचा व्यर्थ खर्च केल्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत खर्च करा. तुम्ही केक वगैरे आणल्यापेक्षा आपल्या कुटुंबामध्ये घरामध्ये काहीतरी आपल्या कुटुंबासोबत खाण्यासाठी सर्वांनाच खाता येईल असं आणा, जेणेकरून आपल्या कुटुंबासोबत आपण आनंद घेऊ शकतो. तर असं आहे मित्रांनो, जीवनात एकदाच यायचं आणि जीवनामध्ये एकदाच आपल्याला हे सगळं कुटुंब एकत्र भेटतं. तर त्यांच्यासोबत प्रेम करायला शिका. बाहेरच्या लोकांचं काय, बाहेरचे लोक तुम्हाला फक्त कामापुरता वापर करणार. तुमच्याकडे पैसा असेल तोपर्यंत तुम्हाला विचारणार. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा संपला त्यावेळेस साथ देणारे फक्त तुमची बायको, तुमचे मुलं बाळं असणार, तुमचे आईवडील असणार. बाकी तुम्हाला बाहेरचे लोक ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा नसेल त्यावेळेस तुम्हाला विचारणार पण नाही. त्याच्यामुळं हे बघा, हे असं बनवणं चालू आहे. आता काय म्हणते याला, रई. त्याच्यामध्ये आता साखर, गाठी सगळ्या मिक्स होऊन जातात. साधे आंबे आणलेले. कोणते आंबे? केशर आंबा आणलेला आहे. आणि हे अशा गाठी ज्या आहेत त्या ह्या रईनं सगळ्या निघून जातात आणि रस घट्ट होऊन जातो. मिक्सरपेक्षा हे नैसर्गिक चांगलं असतं. हे असा आनंद घेणं चालू आहे आमचा. साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये. बस भरपूर झाली. असा आनंद असतो घरचा. पण ती टाकून थंड एवढं जेवण जर तुम्ही हॉटेलमध्ये गेले असते तर 1000-1500 रुपये तुमच्या कुटुंबाला जेवायला लागलं असतं. आमच्या कुटुंबाला पण लागलं असतं. 4 आहेत आम्ही. आमचा सोनू आणि आम्ही दोघं. आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवायचं शिका मित्रांनो. बाकी लोकांचं काय, कामापुरते असतात लोक. छान सण हा बरं आहे का? घट्ट ठेवायचं, थोडं पण टाकायचं. पण टाक ना थोडं. बरं असं घट्ट बरं आहे. हे पाय राजू, पण टाकायचं, थोडं पियाचं घ्यायचं का थोडं पाणी, मग जसं पितो टाक. जास्त गडबी करतात मग.
आमचा सोहम सकाळी 7 वाजेला शेळ्या सोडतो, 10 वाजेपर्यंत चारतो, 10 वाजता बांधल्या 9 9:30 वाजेपर्यंत चारतो. कारण की त्याला माहिती आहे आपले आईवडील किती कष्ट करतायत आणि त्याला जाणीव असल्यामुळं तो सकाळीच 7 वाजेला शेळ्या सोडतोय, चारतोय. तर मित्रांनो, आपल्या मुलांना पण आपले कष्ट कळाले पाहिजे आणि त्यांनी पण आपल्याला साथ दिली पाहिजे. असं वळण आपल्या मुलांना लागलं पाहिजे. बाहेर मुलांमध्ये जास्त वेळ न घालवता आपल्या कामामध्ये वेळ घालवण्याचं आतापासूनच आपल्या मुलांना शिकवण्यात आलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. जेणेकरून दुसऱ्या रिकाम्या मुलांसोबत हिंडण्यापेक्षा आपल्या कामाला वेळ दिलेला कधी पण महत्त्वाचा असतो. बस का बरं. तर चला मित्रांनो, आता जेवायची वेळ झालेली आहे. तर आज पहिला आमरस आहे आणि त्याच्यामुळं देवाला नैवेद्य ठेवायचा अगोदर आणि नंतर मग आपण जेवायला सुरुवात करायची. कसे म्हणतले ते रद्द केलेली बाकीची चांगली वर केलेली. अरे बघा, देवासाठी नैवेद्य काढलेला आहे. एक आपल्या देवाऱ्यामध्ये आणि एक तुळशी मातेला नैवेद्य ठेवायचा आहे. बाहेरच्या लोटीत पाणी आणि देवाला. हे बघा, असं ही आहे ना लोटी, ती ठेवून द्या. हे बाहेर यायला ठेवून हा, ती तुळशीला ठेवा. ठेवा देवाला नैवेद्य. पूजा आता पूजा वर ठेवा ना, जागा देवा असे दमन दर्शन घे. चला तर आता जेवायला या. घेतलं वरून आता जेवायला तुम्ही पण. करतो जेवण आता. धन्यवाद.